आमचे परममित्र श्रीमान अंकुश उत्तेकर यांना आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या आणि या पवित्र दिनाच्या गुरुपौर्णिमेच्या साठी मी लाख लाख शुभेच्छा देतो। तसेच त्यांचे गुरु परम पवित्र म्हणजे गुरु कसे असावेत हे त्यांच्याकडून बघितल्यानंतर आपण त्यांना समजतं। नाहीतर आजकाल गुरुजींकडून 4 अभंग घेतले की गुरु त्यांची गुरुपौर्णिमा स्वतःची करतात। गुरु कसा असावा हे सर्व जिवंत उदाहरण माझ्या भरपूरशा कार्यक्रमाला त्यांनी साथ केलेले अनुरंगाची। तर आज गुरुपौर्णिमेच्या औचित्याने मी एकच सांगेन की एकलव्य यांना द्रोणाचार्य शिष्याकडून गुरुमार्ग घ्यायचा होता, परंतु द्रोणाचार्यांनी तो खालच्या जातीतला असल्यामुळे नाकारलं। त्या एकलव्याने घरामध्ये बसून मातीचा पुतळा तयार केला द्रोणाचार्यांचा। गुरुने नाकारल्यामुळे गुरुने जाता येत नाही शाळेत, म्हणून त्याने मातीचा पुतळा तयार केला आणि त्यांच्या समोर ठेवून तो ज्ञान शिकला। जर एकलव्य मातीच्या पुतळ्याकडून जर ज्ञान घेऊन एवढा परमकोटी उच्च पदाला गेला, धनुर्विद्येत म्हणजे अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ होता, हे द्रोणाचार्यांनी जाणवलं की साक्षात मी अर्जुनाला शिकवून सुद्धा एकलव्य त्याच्यापेक्षा कोटीपटीने सरस झाला होता, म्हणून तो कथा वेगळी आहे। परंतु जर एखादा शिष्य मातीच्या पुतळ्याकडून ज्ञान घेतो आणि पराकोटीच्या उच्च स्तराला जातो, तर आपण आपल्या समोर साक्षात हयात असलेल्या गुरुकडून, आमचे गुरुवर्य नाही आहेत, हयात नाही आहे, जोपर्यंत होते नाही, पण ज्यांचे गुरु हयात आहेत त्यांनी त्यांच्याकडून ज्ञान घ्या, त्यांच्याकडून शिका आणि त्यांच्यापेक्षाही मोठे व्हा, असा मी अभंग सादर करतो तुमच्याकडे। सद्गुरु आश्रयासाठी अभंग घेतलाय। सद्गुरु वाचोनी